केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी. मिळणार 18 महिन्यांची थकबाकी. 2,18,200 रुपयेपर्यंत मिळणार DA थकबाकी. नमस्कार, खूप खूप स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक मोठे अपडेट समोर आले आहे. वास्तविक कर्मचारी या 18 महिन्यांच्या थकबाकीची बऱ्याच दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत आहेत. या थकबाकीबाबत सरकार मोठा निर्णय घेऊ शकते. केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना कोरोना महामारीच्या काळात 18 महिन्यांचा महागाई भत्ता आणि महागाई सवलत मिळालेला नाही. सरकारने जानेवारी 2020 ते जून 2021 या 18 महिन्यांसाठी DA आणि DRचे पेमेंट थांबवले होते. कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारक हे पैसे देण्याची मागणी सातत्याने करत आहेत. याचा फायदा 1 कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार आहे. केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांचे थकीत भत्ते देण्याचा निर्णय घेतल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. लेव्हल 1 कर्मचाऱ्यांसाठी DA थकबाकी ₹11,880 ते ₹37,554 पर्यंत आहे. त्याचप्रमाणे स्तर 13 कर्मचाऱ्यांना 1,23,100 ते 2,15,900 रुपयापर्यंतची थकबाकी मिळू शकते. लेव्हल 14 कर्मचाऱ्यांना 1,44,200 ते 2,18,200 रुपये थकबाकी म्हणून मिळू शकतात. भेटूया अशाच पुन्हा नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.